न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असूनही महायुतीच्या उमेदवाराचं नाव अजून निश्चित झालेले नाही आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे। सोमवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत 29 एप्रिल रोजी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे। 29 तारखेला अर्ज भरणार आहोत आणि 29 तारखेला माननीय खासदार संजय राऊत साहेब उपस्थित राहतील आणि माननीय जयंत पाटील साहेब उपस्थित राहतील आणि सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तेही उपस्थित राहतील। नाना पटोले येणार असं ऐकतोय, त्यांचं कन्फर्मेशन झालं? थोरात साहेब येतील कदाचित आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, सर्वच कम्युनिस्ट असेल, सर्वच पक्ष घटक पक्ष फॉर्म भरायला उपस्थित आहेत। भाऊ कुठून फॉर्म भरणार, कुठं जमणार, काय सेट? शालीमार काढल्यापासून मेन रोडवरनं MG रोडवरनं कलेक्टर ऑफिस। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अतुल वाघ, नितीन रोटे पाटील, आकाश छाजेड, कोंडाजी मामा आव्हाड, विलास शिंदे आदी उपस्थित होते। नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या 2 आठवड्यांपासून राजाभाऊ वाजे यांचा तर दिंडोरीत भास्कर भगरे यांचा जोरदार प्रचारही सुरू आहे। हे दोन्ही उमेदवार 29 एप्रिलला शालीमार येथील शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचार फेरी काढतील। त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहे। उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली तर गुरुवारी दिनांक 2 रोजी अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली आहे। काही पदाधिकारी म्हणाले, यावेळी समाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार असणार आहे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड प्रचारात सहभागी होणार आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे हा जमिनीवरचा नेता असल्या कारणानं आणि एक संभाजी ब्रिगेडला एक वैचारिक जडणघडण संभाजी ब्रिगेडची आहे। तानाशहाच्या विरोधात, हुकुमशहाच्या विरोधात, हिटलरच्या विरोधात सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं आंदोलनं केलेली आहेत। गेल्या 10 वर्षापासून संभाजी ब्रिगेडची आंदोलनं या तानाशहाच्या विरोधात होती। म्हणून या वॉशिंग मशीनला कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी राजाभाऊ वाजे यांच्यासोबत राहणार आहे। विजय करंजकर गेलेच नाही, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी अंतिम झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभेसाठी तयारी केलेले विजय करंजकर यांनी बंडाचा भूमिका घेत मी निवडणूक लढणार असे जाहीर केले। करंजकर यांना 14 एप्रिल रोजी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मातोश्री येथे समजूत घालण्यासाठी बोलवले होते, मात्र ते गेले नाही। त्यामुळे हा तिढा अद्यापही कायम असल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय। विजय करंजकरांना तिकीट नाकारलं गेलं, राजाभाऊ वाजेंना तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आम्ही पक्षादेश मानणारे कार्यकर्ते आहोत। पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार जोमाने नाशिक शहरामध्ये चालू आहे। मातोश्रीवरनं बोलवणं गेलं हे प्रत्यक्ष मला सुद्धा माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे कदाचित ते गेले नसतील। त्यांचा दुसरा घरोबा कदाचित वाढत असेल किंवा संबंध प्रस्थापित होत असतील तर माहीत नाही, पण मातोश्रीवरनं बोलवलं उद्धवजींनी एवढं मात्र खरं आहे। सांगताना असं सांगता येईल की मला बोलवणं तर चाललं नाही, मी वारंवार भेटीची वेळ मागितली आणि या सगळ्या घडामोडी एका बाजूला घडत आहेत। कदाचित हरकत घेण्याचा विचार दिसतोय का किंवा खोटं का? त्यांच्या मनामध्ये काय चाललंय मला माहीत नाही, पण मातोश्रीवरनं त्यांना बोलवलं गेलं।